हा आहे आजचा जो आहे तो फर्स्ट टर्मचा इयत्ता 9वीचा मॅथ पेपर फर्स्ट आहे. तर हा जो पेपर आहे हा सॉल्व्ह करून दाखवलेला आहे मी मागे. तर तो तुम्ही पहा. याच्यानंतर याचे उत्तर पण आहेत, उत्तर पत्रिकेसहित. तर ती तुम्ही पहा. पाहून घ्या. ह्याच्यात डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आहे. त्याच्यामध्ये डिग्री 10ची आहे नॉर्मल, त्याची 0 आहे. आणि याच्यात ए डॅश म्हणजे ए सोडून जेवढे आहेत तेवढे. आता 3 आणि 5 दिले तर ए डॅश म्हणजे कोण असणार आहे? 3 5 सोडून तर तो या प्रकार आहे. 2 7 आणि 9. 7 रूट 3 आणि 14 रूट 3 याचे प्लस आहे. तर 3 रूट 3 आहे तो कॉमन आहे आणि 7 आणि 14 यांची बेरीज 21 आहे. आता यांच्यात ही जी आहे कोइफिशियंट फॉर्म मध्ये आहे, म्हणजे त्याच्यात जी पुढची संख्या आहे ती लिहायचे. पहिल्यांदा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये 3m वर्ग आणि 0m प्लस 7. जे 0 आहे ते ज्या संख्या नाही येत ना ज्याच्या पुढे, तर ते डिक्रीज करताना त्याच्या पुढे 0 लिहायचं. म्हणून कोइफिशियंट फॉर्म मध्ये 2 0 -3 0 आणि 7 येईल. तर 13ला 5 ने भागायचे आणि त्याचं आन्सर 2.6 येते. 2 × 3 × 2. तर 3 जो आहे तो साईडला येईल. √2 आणि √2 यांचे √2 आणि √2 यांचा गुणाकार 2 येईल, म्हणून 3 × 2 6 होईल. आता याच्यात AB 1 3 5 7 आणि 3 2 6 8 आहे. तर तो जो आहे कॉमन 3 आहे तो कॉमन मध्ये येईल आणि ए मध्ये 1 5 7 आणि बी मध्ये 2 6 8 येईल. करायचं म्हणजे 1/√3 - 2. तर त्याचा कॉन्जुगेट पेअर घ्यायचं. √3 - 2 चा √3 + 2 येईल आणि त्यानं मल्टिप्लिकेशन वर सुद्धा करायचं आणि खाली सुद्धा. तर कॉन्जुगेट पेअरने याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे ते कॉन्जुगेट पेअर जर असेल तर तो √3 + √2 वर येईल 1 ला गुणाकार करून, आणि √2 - √3 2 चा आन्सर येईल 1 येईल. आणि जर अपॉन मध्ये 1 असेल तर √3 + √2 हे प्रत्येक संख्येच्या खाली अपॉन मध्ये 1 असतं, त्याच्यामुळे लिहू शकतो. इंडेक्स फॉर्म म्हणजे जो घातांक आहे तर तोही आपल्याला डिग्री त्याची जी आहे, जी बिगेस्ट डिग्री आहे, मोठी आहे, तर त्याला इंडेक्स फॉर्म म्हणतात, म्हणजे घातांकाच्या स्वरूपात. मग एक्सचा तिसरा जो आहे तो जास्त आहे, मोठा, त्याच्यामुळे तो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल जी मोठी आहे ती 3 येते. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये व्हॉट इज ऑर्डर ऑफ सर्ड आहे. तर 3√5 आहे. तर √5चं आहे त्या रूट मध्ये 2 असतं, म्हणून 2 × 3 6 येईल. म्हणून याचं उत्तर ऑर्डर ऑफ सर्ड इज 6 येईल. मग x = -1 आणि 2x³ + 2x आहे. तर त्याचं आपल्याला आन्सर जे आहे ते -4 येईल. इथं दिल्याप्रमाणे 2 जो आहे त्याच्यात x ऐवजी 1 आपण घेतलं तर 2 × 1, कारण क्यूब 1चा 1च येतो म्हणून. तर याच्यामध्ये जो आहे जो p चा टाईप आहे 1 2 3 -10, तर हा फायनाईट सेट आहे, कारण तो संपतो, म्हणून फायनाईट म्हणजे संपत आहे. नेक्स्ट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये बी मधलं फर्स्ट आहे. ते याच्यामध्ये आपल्याला त्याचं जे आहे ते आन्सर काढायचंय, सॉल्व्ह करायचंय. तर x³ आणि 5x³ सेम असल्यामुळे जवळ घेतलं. -2x² हा घेतल्यानंतर, कारण तो डिग्री आपण डिक्रीज ऑर्डर मध्ये म्हणजे कमी करत घेतलो. आणि त्याच्यानंतर 2x आहे. नंतर -9 कडे आपण जे संख्या आहे ती +9 ठेवली.
तर याच्यामध्ये आपल्याला काय आढळलं की आपल्याला हे 5x³ आणि 1x³ मिळून 6x³ झालं. 6चा एक्सचा घन मायनस 2x² तसंच राहिलं, प्लस 2x तसंच राहिलं आणि जो -9 प्लस 9 आहे तो कॅन्सल होऊन 0 झाला. म्हणजे उत्तर फक्त 6x³ मायनस 2x² प्लस 2x आले. आता सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. तर इव्हन नॅचरल नंबरचा सेट जो आहे तो अशा प्रकारे असेल की S इज टू 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 16 आणि जो आहे तो डॅश 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 आपण जो आहे तो संपत नाही. द सेट ऑफ निगेटिव्ह इंटेग्रल. निगेटिव्ह म्हणजे फक्त 0 नंतरचा जो डाव्या साईडचा आहे -1, -2, -3, -4, -5, -6 की तो एंडलेस आहे आणि वरचा नॅचरल नंबर पण एंडलेस आहे म्हणजे ते कधी संपत नाहीत. तर इथं आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तर त्याच्यामुळे कम्पेअर करताना 7√2, 5√3 आहे. तर त्याच्यामध्ये 7चा आहे तो स्क्वेअर आत रूटमध्ये जाऊन होणार. रूटमध्ये जायचं म्हटलं तर त्या संख्येचा स्क्वेअर होतो रूटमध्ये. त्यामुळं 49 होईल इंटू 2 म्हणून रूटमध्ये 98 आणि 5चं पण रूटमध्ये गेला तर 5चा स्क्वेअर होतो रूटमध्ये 25 आणि 25 झाल्यामुळे त्याचा 25 तिचं मल्टिप्लिकेशन होऊन √75 होतं आणि √75 पेक्षा √98 बिगर असल्यामुळे वरचं जे आहे ते संख्या तसाच लिहून त्यांचं पण कम्पेअर करायचं सेम असंच की त्यांच्या पण जे बिगरकडे आहे ते तोंड करायचं त्या कर्वचं. आपल्याला आता x+1नी 2x² प्लस 4x - 3 ला भागायचे. तर ते याप्रमाणे जो आहे 2x² ला x नी जर भागलं तर 2x येतं आणि 2xनी या दोन्ही x+1ला मल्टिप्लिकेशन करून खाली संख्या लिहायच्या. या प्रकारे उत्तर येतं. तर आता B' सोडून आहे. तर ते B' आहे. B सोडून जे सर्कल मधलं आहे ते सोडून सगळ्या संख्या घेतल्या की ते B' झालं म्हणजे 2, 3, 7, 11 आणि 3 आणि 4. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितले AUB म्हणजे A आणि B यांचं युनियन त्यांच्या दोन्ही सर्कलचं मिळून जे त्यांच्या सर्कलमध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या 1, 2, 3, 5, 7, 8, 9 एवढ्या ज्या आहेत त्या. आणि आता आपल्याला राईट रिझन विच ऑफ फॉलोइंग फिगर इज फायनाईट ऑर इनफायनाईट. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आपल्याला माहिती आहे की सेट लॅबोरेटरीचा आपल्याला कोणता आहे ते माहीत असतं म्हणून तो काय आहे फायनाईट आहे. तर A 10 पेक्षा कमी संख्या आहे आणि A नॅचरल आहे. 10 हा मोठा आहे म्हणजे 1 पासून जो आहे नॅचरल संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तर ती आहे फायनाईट सेट आहे म्हणजे याचा. डिवाइड अँड राईट आन्सर. आता 125 ला डिवाइड करायचे 50 ने करायचे आपल्याला. तर 125 चं जे आहे ते 25 × 5 आहे आणि त्याला डिवाइडमध्ये 50 आहे म्हणजे 25 × 2 आहे. तर 25 रूटमधून बाहेर येऊन त्याचा आन्सर जो येतो तो 5 येतो आणि याचं रूट 5 येतं. मग याचं पण 25चं बाहेर येतं 5 √2 येते. 5 कॅन्सल होतं आणि √5 अपॉन √2 हे उत्तर येतं. तर आपण सेकंड पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये बघायचं आहे आता याचा आन्सर. आता हे जे आहे ते पुन्हा आपल्याला डिव्हिजनचं m-5 ने डिवाइड करायचे 2m² - 3m + 10 ला. ते या प्रकारे येतं. यांचं जे आहे 5 आणि 10 याचा मधला आणि 5 आणि 10 याचा मधला C आणि D यांचा युनियन आणि पेअर्स इंटरसेक्शन आणि युनियन बघायचे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन आणि युनियन म्हणजे दोघं मिळून C आणि D मधलं आहे. तर C मधलं
आता आपण पाहणार आहोत युनियन आणि इंटरसेक्शन जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी x दिला आहे 5 आणि 10च्या दरम्यान 10 पण आहे, त्यामध्ये 5च्या पुढील संख्या असणार आहे कारण 5 पेक्षा मोठी आहे. आणि दुसरा d जो आहे तो 5 आणि त्याच्या 10 पेक्षा लहान आहेत. तर त्याचा जो सेक्शन आहे तो पहिल्याचा 6 7 8 9 10 येईल c चा. d चा आहे 5 6 7 8 9 येईल. आणि त्याची युनियन आहे, युनियन म्हणजे ते दोन्ही मिळून जे आहेत त्या संख्या एकदाच घ्यायच्या 5 6 7 8 9 10. आणि त्यांचं इंटरसेक्शन म्हणजे त्या दोघांचा मध्ये कॉमन कोणतं आहे ते इंटरसेक्शन. सी कॉमन, डी इंटरसेक्शन. मग याच्यामधले जे कॉमन आहेत 6 7 8 9 ते येणार. आता रिक्युरिंग फॉर्म सांगितलेला आहे तो 0.555 आहे. तर आपल्याला x बरोबर 0. जो दिलेली आहे ती संख्या मांडायची आणि नंतर ना त्याला 10 ने मल्टिप्लिकेशन करायचं. लेफ्ट आणि राईट साईड दोन्हीला 10 ने मल्टिप्लिकेशन केल्यावर 10x येईल. आणि जो 5 आहे पॉईंटचा तो एक घर पुढे ढकलला जाईल. आणि मग त्याच्यामध्ये मधून जो 1x आहे तो मायनस करायचा, x जो आहे तो. आणि 5.555 मध्ये पण 0.55 मायनस करायचे आणि इकडे 9x येईल आणि इथे 5 येईल. आणि त्याच्यानंतर मग 9x = 5 आल्यानंतर ना जो 9 आहे तो डिवाइडला जाऊन x = 5/9 येईल. फोर्थ क्वेश्चन आहे की टेक सेट नॅचरल नंबर 1 to 20 युनिव्हर्सल सेट शोज x अँड y युजिंग वेन डायग्राम. तर इथे वेन डायग्राम करायचे. 7 पेक्षा मोठी संख्या आहे x मध्ये आणि 15 पेक्षा लहान संख्या आहे. आणि y मध्ये y हा नॅचरल संख्या आहे, y हा प्राईम नंबर आहे. तर आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये आपण बघितलं तर युनिव्हर्सल आहे 1 to 20 म्हणून 1 2 3 4 5 20 पर्यंत लिहायचं. x जो आहे तो 8 9 10 11 12 13 14 पर्यंत येईल. आणि प्राईम नंबर म्हणजे की स्वतःच्या पाड्यात सुरुवातीला स्वतः येणे म्हणजे 1 ने आणि स्वतःनेच भाग जाणे. मग त्या आहे 1 ते 20 पर्यंतच्या 2 3 5 7 11 13 17 19. आणि मग वेन डायग्राम काढायची. तर पहिल्यांदा x मधले आहेत त्या आणि y मधले जे कॉमन आहेत इंटरसेक्शन ते कॉमन 11 आणि 13 आहेत दोघांच्यात. ते 11 आणि 13 कॉमन मध्ये घ्यायचे. आणि मग सर्कल मध्ये x आणि y जो आहे ते x मध्ये उरलेल्या संख्या लिहायच्या x मधल्या आणि y मध्ये उरलेल्या लिहायच्या. आणि युनिव्हर्सल मध्ये 1 to 20 मध्ये ह्या दोन सर्कल मधल्या संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या आहेत त्या लिहायच्या. आता त्याच्यानंतर क्वेश्चन आहेत ते म्हणजे रिक्युरिंग फॉर्मचे आपल्याला की तो याप्रमाणे रिक्युरिंग फॉर्मचा. आणि याच्यानंतर आपल्याला जो हॅव कॅट 10 to 10 हॅव बोथ कॅट अँड डॉग्स याच्यामुळे त्याचा जो आहे आणि कन्सिडर करायचे जो फॉर्म्युला आहे तो NaUb Na + NB आणि Na मायनस कॉमन AUB = Na + NB मायनस Na कॉमन B म्हणजे 8 + 6 8 + 6 -10 म्हणजे 8 + 6 14 - 10 आणि 14 मधून 10 गेले 4 राहिलं. म्हणून कॉमन आहे त्याच्यातलं तो वजा करून 4 राहिलं. म्हणजे त्यांचा जो आहे तो 4 स्टुडंटकडे डॉग आणि कॅट नाहीयेत पेट ॲनिमल. आता इथं फ्लो चार्ट दिलेला आहे त्यांनी, इथं तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. फ्लो चार्ट कम्प्लीट करायचा आहे. तर तो फ्लो चार्ट कम्प्लीट करू आपण. तर याप्रमाणे की √3 आहे त्याला मल्टिप्लिकेशन 2 केल्यावर 2√3 आलं. मग इकडं लेफ्ट साईडला 2√3 ला जर 8 ने मल्टिप्लिकेशन केलं तर याचं उत्तर 8 आणि 3 आहे. तर त्यांचं 24 होते आणि इंटू त्याच्यामध्ये 24 मधलं जे आहे तर 4 ×
624 येतं, म्हणून 4 बाहेर येऊन त्या 2ला मल्टिप्लिकेशन होऊन 2 × 2 4 होते. परत +10 √6 याला मल्टिप्लिकेशन होणार, 10 आणि 4 14 आणि √6 कॉमनमध्ये आले. त्याला डिव्हिजन करायचे, 3ने डिवाइड करायचे √3ने. √3ने डिवाइड केल्यावर जो √6 आहे त्याच्यात √3 × √2 असतो, त्याच्यामुळे √3 कॅन्सल होतो आणि 14 √2 राहतो. तर √2 आहे तो मल्टिप्लिकेशन केल्यावर √2 आपल्याला इंटू 2 येतो, √2 निघून जातो आणि एकदा 2 येतो, म्हणून 14 × 2 28. 28 मध्ये 3 प्लस केल्यावर 31. 31ला √5ने मल्टिप्लिकेशन केल्यावर 31 √5. परत इथं 3 × √5ने मल्टिप्लिकेशन केलं तर √5 निघून ओनली 5 होतो आणि 5 3 15 आणि इंटू 31 तो 465 होतं. त्याला डिवाइड केलं 5 येतं, 93 येतं, हे 8 येतं.